संस्कृतीचं रक्षण करा, पण कोणाच्या मनात द्वेष न पसरवता करा. सांता आला कीच बरोबर वासुदेव कसा काय सुचते हो? वर्षभर का बरं तुम्हाला वासुदेव सुचत नाही? वासुदेवानं रोज यावं. वासुदेव आला पाहिजे म्हणून त्याच्यावरच्या रील तुम्ही वर्षभर बनवा ना. 25 डिसेंबरला मेरी ख्रिसमस असते, सांता बिचारा 2 दिवसासाठी येतो, लगेच घातलं मधात आपलं वासुदेव वासुदेव. मग आत्तापर्यंत वासुदेव का झोपला होता का तुमच्या मधातला? येऊ द्या ना वासुदेवाला रोज. उठवा ना वासुदेव. जे लोक आहेत जे वासुदेवाला फॉलो करतात त्यांना उठवा, या म्हणा सकाळी. तेव्हा तुमच्या रीला बनत नाही. फक्त व्हायरल व्हायसाठी डोक्यावर टोपी घ्यायची, वासुदेवाला सांता आला की. वसुदैव कुटुंबकम म्हणता तर जगात संस्कृतीचं देवाणघेवाण होणारच आहे. आपली संस्कृती त्यांच्यात मिक्स होईल, त्यांची आपल्यात होईल. एवढंच तुम्हाला वाटते तर मग तुम्ही जीन्स पॅन्ट शर्ट कशाला घालता? घाला ना धोत्र. आपापल्या सोयीनुसार वागता की नाही? मग असं नका करू ना, द्वेष नका पसरवू. सांता येते 2 दिवसासाठी, येऊ द्या. त्या ख्रिश्चन बंधूला पण चांगलं वाटते, त्या संताचं पण आपण स्वागत करा. आपल्या वासुदेवाचं त्यांनी स्वागत करावं. आणि आपल्या वासुदेवाची संस्कृती रक्षण करण्यासाठी आपण वर्षभर काहीतरी करा ना. रील बनवा, त्यांना सांगा की आम्ही आहे स्वागतासाठी तुमच्यासाठी उभे. आपल्या संस्कृतीचं रक्षण पहा ना. तुमचं झोपीतून उठणं होत नाही सकाळी. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सकाळी सूर्य उठायच्या अगोदर झोपेतून उठणं, सूर्य उगवायच्या अगोदर झोपेतून उठणं असते. तुमच्या ढुंगणावर ऊन पडेपर्यंत तुम्ही झोपता. हे चुकीचं आहे. संस्कृतीचं रक्षण कसं दुसऱ्याच्या संस्कृतीला नाव ठेवून होत नसते. पहा विचार करून. धन्यवाद.